शिकाला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज ना मी चकली बनवते। चकली म्हणजे काहीच नाही आहे असं, पण माझ्याकडे पीठ होतं ते म्हटलं चकली बनवते, ते म्हटलं आपल्याकडे तुमच्याजवळ शेअर करूया। मी आता हा एक टोप पाणी घेतले ना, हा एक टोप मी हे पीठ घेतलेलं आहे, चांगलं चाळून याच्यामध्ये काढलेलं आहे आणि त्या पीठ घेतलं तेवढंच हे पाणी घेतलेलं आहे। ह्या टोपानेच मी पाणी घेतलेलं आहे। तर आपण हे पाणी ह्या टोपात घालूया। आता मी गॅस चालू करते। गॅस ठेवलाय, आपल्याला हे पाणी चांगलं उकळवायचं आहे, तोपर्यंत आपल्याला वाट बघायची। हे बघा, जसं 7-8 मिनिटांनी आपलं चांगलं पाणी उकळलेलं आहे। हे मी एक टोप पाणी ठेवलं होतं त्याला उकळलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये मी 2 चमचे तीळ घेतले, ते टाकूया। लाल तिखट आपल्या ह्याच्याप्रमाणे तुम्हाला किती तिखट पाहिजे, मी ते 2 चमचे मोठे लाल तिखट घेते। हा माझा घरगुतीच मसाला आहे, मी काही एकदा लाल तिखट म्हणजे एकदम मिरची पावडर नाही घेतलेली। चवीपुरतं मीठ पाहिल्यानंतर चाकून तुम्ही पाणी लावता त्या पाण्यात टाकू शकता। आणि मी ते हे 3 चमचे तेल घेतलेले आहे। हे थोडंसं जास्त पण टाकायचं नाही, तर तेल हे होतं। आपल्याला हे असं सगळं एकदम उकळवायचं आहे। सगळं हे मिक्स करून हे पीठ हळूहळू आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे। गॅस माझा चालूच आहे, पटापट टाकायचं आहे। गॅस मी बंद करते। चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे। मीठ कमी वाटला तर गरम आहे तोपर्यंत चाकून बघायचा आणि मग वरून टाकून द्यायचं आणि परत हलवायचं। आणि चांगलं हे हलवलंय। आपल्याला एक चमच्याचं काढून त्याला 10 मिनिटं चांगलं झाकून ठेवायचं। थोडं कोमट आहे तर होतच मळायचं, थोडं थोडं घेऊन। थंड झालं तरी काय हरकत नाही। आता मी हे 10 मिनिटं असंच झाकून ठेवते, मग 10 मिनिटांनी बघते। पिठाला आपल्या 10 मिनिटं होत आली, तोपर्यंत आपल्याला इथे या साच्याला, चकलीच्या साच्याला मी बारीक चाकूला लावून घेतलेलं आहे। तर थोडंसं आतमधून तेलाने पूर्ण असं ग्रीस करायचं आहे। याने असं घ्यायचं आणि पूर्ण असं तेल लावून एकदाच लावायचं, परत परत लावायचंच नाही। असं मस्तपैकी तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपली तयारी करून ठेवायची पीठ मळेपर्यंत। आता मी थोडं थोडं पीठ घेऊन इथे करणार आहे। थोडं पीठ काढायचं, परत झाकून ठेवायचं। आता मी थोडं थोडं पीठ घेऊन असं मस्त असं पीठ झालेलं आहे। जेवढं पाहिजे आपल्याला तेवढं घ्यायचं। थंड झालं तरी हरकत नाही, पण सांगते मी असं आपल्याला 1-2 वेळेला होईल असं। आणि परत आपल्याला झाकण ठेवायचंय। किती नरम झालेलं आहे बघा। आपल्याला गरम वाटलं आपण हे करू शकतो। थोडासा पाण्याचा हात लावायचा, जास्त चपचपीत पण करायचं नाही। जास्त पातळ केलं की त्याला काटे येत नाही बरोबर। थोडं गरमच आहे, 2 मिनिटं थांबते। गरमच आहे थोडंसं, तो मी कढई ठेवते। असा पीठ मळून, म्हणजे अजिबात पाणी लावलेलं नाही। तुम्हाला सुकं वाटलं तर थोडासा पाण्याचा हात लावायचा, पण जास्त पण पातळ करायचं नाही, मग आपल्याला चकलीला काटे येत नाही। मी ते असं गोळा करून मी ते भांड्याला तेल लावून घेतले। असं आपल्याला असा भरायचं आहे। मी तुम्हाला एकदा करून दाखवते, मग सगळ्या करते। मी ते तेल तापत ठेवलेलं आहे। ते माझ्या किचन होणं एकदम छोटं आहे।
इथे पेपर घ्या नाही तर ताट घ्या, काही हरकत नाही. बघते माझं तेल गरम झालंय का. तेल आपल्याला चांगलं गरम करायचं आहे, नंतर मिडियम करायचं आहे. तेल तापत आलेलं आहे. मी आता हे करून घेते. हा पहिला दाब आपल्याला इथे दाबून घ्यायचा आहे, नाही तर सुटेल. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे किती मोठी पाहिजे तशी. अशी केली ती. परत हा टोक आपल्याला इथे दाबायचा आहे. हा परत इथे दाबायचा. कुठलं तरी दाबून टाकायचं मध्येच. मी ह्या तुम्हाला एवढ्याच तळून दाखवते, बाकीच्या करते. तेल तापलं का बघूया. तेल आपलं छानपैकी तापलेलं आहे. अजून थोडंसं झालं पाहिजे, पण तेल तापले छान आलीवर. ही बघा आता पटकन अशी वर आली पाहिजे, तर मी ह्या काविलत्यानेच टाकते. आपल्याला हाताने उचललं तर आपल्याला हा काविलत्यावर घ्यायची आणि असं सोडत जायचं. कढई जरा मोठी घ्यायची, म्हणजे एका वेळेला 5-5, 6-6, 7-7 आकार आपण घालू शकतो. आता मी गॅस मीडियम करते, कारण काय आपण फुल गॅसवर हे केलं ना फक्त लाल होणार, शिजणार नाही, नंतर त्या नरम पडणार. मी गॅस आता मीडियम केलंय. मीडियम गॅसवर मी तळून घेते आणि परत मी ह्या गाळून घेते थोड्याशा. अच्छा, आपलं तळता तळता गाळून एकटी बाई पण करू शकते, थोड्या घरच्यासाठी. हा ह्याला तळायला असा वेळ लागतो. तुटलं तर लगेच दाबून टाकायचं नाही, त्याच्यात तुकडा पडायचा. तुटले तर विस्कळून टाकायची, जरा तरी तुटणारच त्या. आपण 2 मिनिटाला हातच लावला नव्हता. हे अशा वर आल्याशिवाय आपल्याला हातच लावायचा आहे. एक तवा घ्यायचा, तव्यावर हा झारा ठेवायचा. हे तुटतात.
संपलं हे. आपल्याला हे पलटी करायचं, वर आल्याशिवाय पलटीच नाही करायचं. वर येतील तेव्हा आपल्याला पलटी करायचं. हे बघा तुम्हाला मी आता दाखवते. आता हे बघा एकदम स्थिर झालेत. आपल्याला ह्या स्थिर झाल्याशिवाय काढायच्या नाहीत. आता ह्या अजिबात नरम होऊ शकत नाही. बघा वर पूर्ण तरंगत आहेत, म्हणजे असे बुडबुडे यायचे आपल्याला, हे कमी झाले तेव्हाच काढायच्या. वर येतील स्थिर होतील तेव्हाच काढायच्या. मग समजायचं आपण की आपल्या चकल्या तळून झालेल्या आहेत. आता ह्या अशा मी काढते आणि दुसरी बॅच टाकते. मी दुसऱ्यांदा टाकते. थोडासा मी गॅस कमी केलाय. हे बघा हे दुसऱ्यांदा पण झालेलं आहे. उलट हे 7-8 घातले घालायचे, पण मी हे 4-5च घातले, कारण ते माझे तेवढे गाळून होत नाहीत पटकन म्हणून. हे बघा हे पण आता स्थिर झालेले आहेत, पूर्ण त्याच्यावर वर आलेले आहेत. आता हे पण मी काढते. पूर्ण असे नरम हे झालेले आहेत, म्हणजे आपले हे स्थिर झाले, म्हणजे आपले तळून झालेले आहेत. आणि गॅस माझा तेल टाकल्यानंतर मीडियमच आहे. आता मी सगळे असेच करून घेते. मी तुम्हाला 2दा दाखवले, झाल्यानंतर परत दाखवते. मी ह्या टोपलीमध्ये काढते. हे बघा आता हे माझे तळून झाले शेवटचे. हे बघा हे शेवटचे तळणार आहे. तर आता मी हे तुम्हाला दाखवते आणि आता व्हिडिओ पण बंद करते. हे एवढे असे मस्त टोपलीमध्ये काढलेले आहेत, असे मस्त कुरकुरीत असे झालेले आहेत. हे बघा मस्त असे तेलकट पण नाही झालेले आहेत, असे कुरकुरीत असे झालेले आहेत. चला आता मी इथेच माझा व्हिडिओ संपवते. ह्या पद्धतीने करून बघा. पीठ कसा भागवून कशा करायच्या त्या. चला चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तर हे माझे 1-2दा तळून झाले की मी पण बस करते. चला बाय बाय.